मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांनी आपली भूमिका आधी स्पष्ट केल्याचं सांगितलं। संजय राऊत हे राज ठाकरे यांच्याकडे नेमके कशासाठी गेले याबाबत भाष्य करताना त्यांनी टोला लगावला। तसेच जंतर मंतरवरील आंदोलनानंतरच त्यावर सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान निदा खान प्रकरण केवळ नाशिकपुरतं मर्यादित नसून त्याचे धागेदोरे राज्यभर असल्याचा दावा करत पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं आणि सतर्कतेनं लक्ष देण्याची गरज असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी त्यांची भूमिका पहिले स्पष्ट केली होती। आज जाऊन काय त्यांनी नवीन काही त्यांनी सांगितलंय का? नाही। आता हा निरोप घेण्यासाठी किंवा देण्यासाठी संजय राऊत गेला आहे याच्यातच मला काही तथ्य वाटत नाही। त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मग राज ठाकरे साहेबांकडे जाऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी तो निरोप दिलाय। आता तो उद्धव साहेबांकडे जाणार आणि उद्धव साहेब आता पण त्याच्यावर काहीतरी बोलणार, असं काही आहे का? संजय राऊत हा कदाचित उबाठांच्या तक्रारी करायला राज साहेबांकडे गेला असावा आणि त्या तक्रारीचा पाडा तिथं वाचून मला वाटतं संजय राऊत वापस गेलेले। घ्या ना, नाव घ्या ना। हे स्वतः झालेल्या विषयाला पुन्हा काय या अंत काय म्हणतात त्याला, कडीला ऊत आणणं जो का प्रकार असतो ना तशातला प्रकार आहे। शिळ्या कडीला ऊत आणणं। कधी सपोटेल कोणती हॉटेल दाखवत आहेत, कधी गाडीची डिक्की दाखवत आहेत, कधी आणखीन काय दाखवत आहेत। मग एखाद्याने जर बांद्र्याचं मागचं गेट दाखवलं तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणून आपल्या गेटला जे कुलूप लावलेलं आहे त्याच्याकडे लोकांची नजर जाऊ नये याचं तेवढंच लक्ष ठेवा आणि इतरांवर आरोप करताना आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी करा। नाईकांच्या आली वैभव नाईकला नोटीस गेली असं तुमच्या माध्यमातून कळतंय, आली तर ठीक आहे, त्याचं ते उत्तर देतील। ज्यात ह्या नोटिसा ह्या सर्वांना अनेक लोकांना राजकीय पुढाऱ्यांना येतात, त्याचं ते उत्तर दिलं जातं। समाधानकारक असलं तर कारवाई सुद्धा होत नाही। आज जंतर मंतरवर काय होतं हे आता आपण त्याच्यानंतर पाहणार आहोत। आजच त्याचा जो काही प्रमुख आहे तो आलेला आहे वाटतं। यानंतर जे काही घडेल त्यानंतरच त्याच्यावर भाष्य केलेले योग्य राहील। लव्ह जिहादचा हा विषय नाशिक नंतर आता संभाजीनगरमध्ये पण निदा खान प्रकरणामध्ये मी पहिल्या दिवसापासून बुमलून सांगतोय की निदा खान प्रकरण हे नाशिकपुरतं मर्यादित नाही आहे। याचे धागेदोरे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहेत। याची एक चैन आहे हे मी वारंवार सांगत आलेलो आहे। आता त्याचा प्रत्यय येतोय। आता पुण्यामध्ये ते घडलंय, माझ्या संभाजीनगरमध्ये घडतंय, अनेक शहरामध्ये हा प्रकार चालू आहे। याला अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे। एक महिलेला फसवतोय, ती महिला स्वतःचे 2 लेकरं सोडून, नवरा सोडून या माणसाच्या नादी लागते। तिला तो पुन्हा धर्मांतर करायला सांगतोय, तेव्हा तुला दुबईला जाता येईल म्हणतोय। हे असे अनेक प्रकार या शहरामध्ये 8-10 ठिकाणी झालेत ना, आताही चालू आहेत। पोलिसांनी सुद्धा आपले डोळे असे उघडे करावेत, बाकी गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे। जर पोलिसांनी वेळेवर कारवाई केली तर असे प्रकार घडणार नाहीत। परंतु जर हे प्रकार वाढीस लागले तर 2 समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तीड निर्माण होईल आणि याची जबाबदारी पोलिसावर राहणार आहे। नाही, पोलीस आयुक्तांनी पाहिलं पाहिजे। माहीत नाही काय हे सर्व प्रकार? पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्या सर्वसामान्य महिलेचं किंवा तिच्या असलेल्या नवऱ्याचं किंवा तिच्या असलेल्या बापाचं किंवा भावाचं कंप्लेंट आल्याबरोबर ताबडतोब दाखल करून घेतली पाहिजे।